हाय, माझं नाव गुरुदत्त धनोकर. माझं शिक्षण सिव्हिल इंजिनियर आणि मी फायनान्समध्ये कोर्सेस केलेले आहे. रेंज लेवलला मी फ्रीलान्स ट्रेनर म्हणून काम केलं NSC आणि BScला. आणि आता गेले 2 वर्ष झाले मी एका कंपनीत कामाला आहे. त्यांच्या ट्रेझरी डिपार्टमेंटमध्ये काम करतो मी. त्यांचं फायनान्सशी रिलेटेड जे इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड जे ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यात मी पार्टिसिपेट करतो. आम्हाला सगळेजण विचारतात की तुम्ही आम्हाला सल्ला म्हणून काय द्याल, तर एकच सल्ला देईन की जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून जर तुम्ही पैसा जमा करताय किंवा तयार करताय, तो टिकवण्यासाठी इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आणि इन्शुरन्स घेणार असाल तुम्ही तर तो टर्म प्लॅन पाहिजे आणि मेडिक्लेम सुद्धा कंपल्सरी आहे. आणि जर तुम्हाला फायनान्सचं डायरेक्ट नॉलेज नसेल तर म्युच्युअल फंड सही आहे. आज मी एका क्लायंटला भेटायला गेलो होतो अंधेरीला, आणि तिथून आता मी घाटकोपरला आलोय आणि आता इथून मी ठाण्याला जातो. ट्रॅव्हल करताना मुंबईमध्ये पर्टिक्युलरली जर आपण विचार केला तर हे जे मेट्रो जे आहे हे एक सुंदर साधन आहे असं मला वाटतं. कारण की त्याच्यामध्ये सेफ्टी आपली कव्हर होते आणि कम्फर्ट सुद्धा मॅनेज होतो. त्याच्यामुळे मला प्रिफर करतो मी की जर मला शक्य असेल आणि जर आवश्यक असेल तर मी मेट्रोनीच प्रवास करतो.